वारकऱ्यांच्या सेवेसाठी पोलीस हे सज्ज आहेत आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर पूर्ण पोलीस प्रशासनाचे कुटुंब वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था जी आहे ते स्वारगेट परिसरामधील पोलीस कॉलनी या ठिकाणी करत असल्याचं पाहायला मिळतंय। थोडं माझ्या बॅकसाईडला जर पाहायला गेलं तर हे पूर्ण पोलीस प्रशासनाचे हे कुटुंब जे आहे ते या वारकऱ्यांची सेवा जी आहे ते करत आहे। खरं तर पंक्ती ज्या दिल्या जात आहेत दिंडीच्या माध्यमातून त्याच्यामध्ये फक्त वरण भात चपाती इतर स्वीट आयटम असतो, मात्र जे पोलिसांच्या कुटुंबियांनी जे केलं आहे भाकरी चटणी बेसन म्हणजे वारकऱ्यांना आवडणारे पदार्थ जे आहेत ते हे सगळे या पोलीस प्रशासनातील कुटुंबातील सगळे नातेवाईक मंडळी आहेत यांनी केलेत आणि त्यानंतर तेच कुटुंब माझ्यासोबत पहिल्यांदा जे दिंडी चालक आहेत त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो। या स्वारगेट परिसरामधली जी पोलीस कॉलनी आहे किती वर्षापासून ही दिंडी या ठिकाणी मुक्कामाला थांबते? आज जवळपास 30 वर्षापासून आम्ही इथं आहेत इटोबांना उकळीका दिंडी क्रमांक 5 राहता आज इथं जवळपास 30 वर्षापासून आम्ही इथं पूर्ण परिवार आमचा हे ताई मावशी काकू सगळ्या परिवार लहान लेकरापासून ते मोठ्यापर्यंत आमची आतुरतेने वाट बघतात। 1 महिन्यापासून आम्हाला फोन असतात माऊली कधी येणार माऊली कधी येणार। हा दिवाळी दसऱ्यापेक्षा मोठा सण आहे। खरं तर तुम्ही कर्तव्य बजावता प्रत्येक वारकऱ्यांची सेवा करता कंटिन्यूमध्ये, मात्र असं कधी वाटलं की आपण वारकऱ्यांना जीव पण घालावा? असं नेहमीच वाटतं प्रत्येक वारकऱ्याची आपण सेवा करावी। जेवढं कर्तव्य बजावतो तेवढीच सेवाही आम्हाला तेवढीच करावीशी वाटते। जसं इतर जनता करते तसं आम्हालाही त्यांच्यामध्ये सामील होऊन त्यांच्यासह आनंद घ्यावासा वाटतो। खरं तर एका कुटुंबातल्या म्हणजे 4-5 माणसाचा जरी स्वयंपाक बनवायचा म्हणलं तरी माणसाला थोडं म्हणजे थकवा वगैरे येतो, मात्र यावेळेसचा काय वेगळा आनंद तुम्हाला मिळतो हे स्वयंपाक बनवताना माऊलींच्या भक्तांसाठी? वेगळाच आनंद मिळतो, कारण पांडुरंग आल्यासारखं वाटतं दारात आमच्या, कारण आम्हाला काही पंढरीला जाता येत नाही, पण इथं आल्यावर पांडुरंगाचं दर्शन भेटल्यासारखं होतं। किती दिवसापासून वाट पाहत असतात तुम्ही या वारकऱ्यांची? एक महिना अगोदरच आम्ही त्यांची वाट बघत असतो। आम्हाला म्हणजे आधीच काय करायचं काय नाही जेवणासाठी काय बनवायचं हे आम्ही आधीच प्लॅनिंग करत असतो, म्हणजे स्वीट काय आणायचं वगैरे, आणि अशा प्रकारे आम्ही खूप म्हणजे त्यांची आतुरतेने वाट बघत असतो। खरं तर तुमच्यासोबतच तुमची जी लहान मुलं आहेत ते देखील या वारकऱ्यांमध्ये सामावून वेगळा आनंद जे आहे ते घेत असल्याचं पाहायला मिळते, मात्र मुलांना लहान मुलांना गोडी कधीपासून लागली? लहान मुलांना गोडी आम्हाला पाहूनच मुलं शिकली आहेत, त्याच्यातून त्यांना गोडी लागली। असं सेवा करायची खूप म्हणजे त्यांना इच्छा वाटते। खरं तर आत्ता जसं की वारकऱ्यांसाठी स्वयंपाक वगैरे तयार करू नये आत्तापर्यंत म्हणजे कोणकोणते वेगळे आरतीसह इतर काय काय नेमकं कार्यक्रम या ठिकाणी होते? म्हणजे फुगड्या वगैरे झाल्या, म्हणजे महिला खेळत होत्या, डान्स वगैरे करत होत्या, म्हणजे थोडंफार दुसरं काय आरती वगैरे भजन केलं महिलांनी। ओके, धन्यवाद। खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया इकडं स्वतः वारकरी पण माझ्यासोबत आहेत। खरं तर काय काय सेवा देतात ह्या पोलीस कॉलनीमध्ये सगळे हे पोलीस प्रशासनाचं कुटुंब? खूप छान सेवा देतात। बरं एवढा आनंद झाला की माहेरी जेवढा मिळत नाही तेवढा एवढं खूप भेटला। असं खूप छान असं म्हणजे घरच्यासारखं वाटलं। असं माहेरी जेव्हा आपण गेल्यावर जसा आनंद मिळतो तसाच इथे मिळाला। काय खरं तर आनंदाचा क्षण आहे, पात्र डोळ्यामध्ये अश्रू आहेत, कारण काय? उद्यापासून ते तुमच्यापासून तुम्ही त्यांच्यापासून दुरावणार झाले, यांच्या आठवण सतत येणार झाली। खरंच खूप छान आहेत, म्हणजे कॉलनीतल्या महिला आणि पुरुष पण एवढी सुंदर सेवा इथे त्यांनी दिली ना, खूप छान सेवा दिली आम्हाला। वारकऱ्यांना असं वाटणार नाही की आपण बाहेर कुठे गेलो, माहेरी आल्यासारखं असं वाटलं आम्हाला। आता मी पहिलीच वेळेस आलेली आहे इथं, पण खूपच छान वाटलं। आता ह्या ताई तर 3 वर्षापासून येतात इथं। काय काय सेवा देतात एकंदरीत? एकंदरीत चहा पाण्याची, जेवणाची, पूर्ण म्हणजे आपल्या लांगोळीची पाण्याची सगळं पूर्ण सेवा त्यांनी देतात। मोबाईल वगैरे चार्जिंग लावून मोबाईल चार्जिंगला लावायला देतात। प्रत्येक वेळेस विचारतात तुम्हाला काय हवं आहे काय नाही, ह्या गोष्टी प्रत्येक वेळेस त्यांनी विचारतात। खूप छान। खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, खरं तर माऊली ज्यावेळेस या वारकऱ्यांसोबत एकदम तल्लीन होऊन तुम्ही नाचत होतात, भजन म्हणत होतात, नेमकं काय वेगळा आनंद आज हे वारकरी जे आहेत ते आज तुमच्यामध्ये आहेत? आपल्या या स्वारगेट पोलीस लाईनमध्ये आज मला 14 वर्ष झाली इथं राहायला आहे मी।
आणि ही परंपरा आम्ही पहिल्यापासून चालू होती आणि चालूच राहणार आहे. आज जो आनंद मिळालेला आहे, पहिलाही आनंद मिळत होता, आज जरा वेगळा आनंद वाटला. कारण आज मी जरा आजारपणाच्या रजेवर असल्यामुळं मी घरीच आहे, त्यामुळं हा आनंद मला घेता आला. दरवर्षी ह्या वेळेस आम्ही आमच्या कर्तव्यावर असतो आणि ज्या वेळेस कर्तव्यावर असतात त्यावेळेस हा जेवण खाण किंवा ज्यावेळेस आपल्या इथे वारकरी येतात त्यांची सेवा करण्यासाठी आम्हाला खूप आनंद वाटतो. आणि तो आनंद मला त्यावेळेस मिळत नव्हता. मी फक्त घरच्यांना फोन करून विचारायचो, माझ्या मंडळीला विचारायचो की जेवण. मात्र प्रत्यक्ष भेटतोय. आज प्रत्यक्ष भेटलो. आज सेवा करण्याची, ह्यावेळेस सेवा करण्याची संधी मिळाली. धन्यवाद. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया कुठंतरी जे वारकरी जे आहेत ते देखील या ठिकाणी भावुक होत असल्याचं पाहायला मिळतंय. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? मात्र आज जो इथं टाळ मृदंगाचा आवाज जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत होता. मात्र हा परिसर जो आहे तो या ठिकाणी सुनासुना वाटणार आहे. काय खरं तर तू मगापासून मी पाहतोय वारकऱ्यांना जेवण वगैरे वाढतीस. किती वर्षापासून ही सगळी सेवा देत आहेत आई वडिलांसोबत? मी लहानपणापासून ही सेवा देत आली आहे वारकऱ्यांना. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, त्यांच्या कुटुंबातील लहान थोरांसोबत एखादा छोटा मुलगा जरी असला तर त्याच्या कपाळी जे आहे ते माऊलींचा मस्तकी टिळा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र सकाळच्या दरम्यान हे गजबजलेलं हे पोलीस कॉलनीचा पूर्ण परिसर जो आहे तो आपल्याला उद्या सुन्या पाहायला मिळणार आहे. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? भाऊक झालेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, स्वारगेट, पुणे.